नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह कोकण यूट्यूब चॅनल मी तुमचं पुण्याचं स्वागत। आज आपण जाणार आहोत वैभववाडी येथील बाजार बघायला, कारण वैभववाडी हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी बुधवारचा आठवडी बाजार असतो आणि आता चतुर्थीचा बाजार भरणार आहे, कारण 7 तारीखला आपले बाप्पा आपल्या घरी येणार सगळ्यांचे आणि गणेश चतुर्थीला कोकणात सगळीकडे जे बाजार आहेत ना तिकडे तुफान गर्दी असते, कारण लोक जोरदार खरेदी करतात। कारण पूर्ण वर्षभरातला सगळ्यात जास्त खर्च जर कुठचा कोकणी माणूस करत असेल ना तर यावेळी, कारण गणपती म्हटल्यावर जोरदार खर्च आणि जोरदार खरेदी होते आणि त्याच्यामुळे कसं खूप मोठी उलाढाल होते आणि बाजारसुद्धा मस्त भरतो। तर आता आपण ह्या गणपतीचा म्हणजे 2024च्या गणपतीचा बाजार बघणार आहोत, वैभववाडी बाजार कसा भरला आहे तो। आणि बुधवारचा हा आठवडी बाजार असतो आणि लोक दिवसभर बाजारात येऊन वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करतात आणि त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला तिथली गणपतीची शाळासुद्धा दाखवणार आहे, एक सुंदर अशी, आणि आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे आणि हा संपूर्ण एपिसोड बघा। आणि काही लोकांनी मला कमेंट करून विचारलं होतं की आम्हाला जर वैभववाडीत येऊन राहायचं असेल काय, म्हणजे काही कामानिमित्त किंवा काही वेळेसाठी, तर कुठे राहायचं, तर त्याचंसुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल, कारण मी तुम्हाला तिथले राहायची सोय दाखवणार आहे वैभववाडीतली। तर आता आपण जाणार आहोत वैभववाडी हे तालुक्याचं ठिकाण आहे, म्हणजे वैभववाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जाऊन आपण हा बाजार आणि तो परिसर बघूया आणि अधिक माहिती घेऊया। तर आता आपण वैभववाडीच्या नाक्यावरती आहोत आणि इकडून हा रोड गेला आहे ना तो कोल्हापूरला गेला आहे, समोर कोल्हापूरला, आणि आपण आता या रोडला जाणार, कारण बाजार इकडच्या होंडा रोडला जास्त बाजार भरतो, नाक्यावर आहे। इथून तुम्हाला सर्व गाड्या 6 सीटर रिक्षा, बाजूला इकडे एस टी स्टँड पण आहे आणि इकडे आता बाजार कसा भरला तो बघा, सगळं रिक्षा स्टँड आहे इकडे। या रस्त्याला जास्त बाजार भरतो, समोर बाजार चालू आहे। आता आपण इकडे कुठेतरी गाडी लावूया इकडे आणि नंतर बाजारात फिरूया। गर्दी आहे, गणपतीचा बाजार जोरदार भरलेला आहे। सगळे दुकानं दिसतील, आता एक फेरपट्टामध्ये आपण बाजारात। आता वैभववाडीच्या बाजारात आहोत, इकडचे फेमस वडापाव। नाव का तुमचं? नाव काय? राजू काळे। राजू काळे काळे। आणि यांच्याकडे गरम भजी, वडापाव आणि काय काय असतं, म्हणजे मिसळ आणि रोज असतं तुमचं ना हॉटेल? आणि तुमचं आता मंगळवारचा बाजार साधारण किती गावची लोक येतात तिकडे वैभववाडी? तरी 20-25 गावची, म्हणजे पूर्ण तालुक्याची लोक इकडे असतात ना? आणि पूर्ण दिवस असतं की अर्ध दिवस असतं बाजार? पूर्ण दिवस, पण जास्त करून सकाळी जास्त असतं गर्दी। गणपती सीझन आहे म्हणल्यावर आज पूर्ण दिवस गणपतीचा बाजार भरलेला आणि आता मी बाजारात आहे इकडे बघा। यांच्याकडे आता वडापाव आहे आपण गरम गरम। आपण भजी घेतले, वडापाव पण खातोय, मस्त टेस्टी वडापाव। आणि पाऊस चालू झाला आहे बघा, पावसाचा धुमाकूळ गावाकडे। आणि जोरदार पाऊस चालू झाला इकडे बघा, सगळेजण आतमध्ये येऊन थांबले। थोडा पाऊस कमी होऊन दे, मग आपण बाजारात फिरूया। इकडे नदीचे मासे 100 रुपये वाटो घेतले नाही, शेंगटे मासे, शेंगटी। आणि बघा सध्या ना रोडवरती असे सिमेंट टाकतायत, पण पाऊस एवढा पडतो की सिमेंटाचं चिखल झालं सगळं, खड्डे भरण्यासाठी सिमेंटचं मटेरियल करते आणि त्याच्यामुळे जास्तच चिखल झालं आहे, कारण रात्रापासून पाऊस आहे, आता पण पाऊस पडतोय। कांगडा बिंगडा पण येते, कसं कसं आहे हा कांगडानी? सगळा 20 रुपये ट्रे, एक एक ना 20 रुपये ह्या, ते 50ला 5 हे सुपारी, म्हणजे मंडपीय सामान इल्ला इकडे मस्त। तुमचा सगळा विकत भेटेल इकडे, इकडे फळा पण येईल, फळा भेटेल। हो सफरचंद कसे आहे? 41, 160 आणि बाकीची इकडे सगळी फळा। सगळा आणि दादा हे चिकोणी कसे आहेत? 100 रुपये काय किलोवर आहे, आणि हे पण 100 रुपये, 100 रुपये। फळा पण इल्ली आहेत, गणपतीत फळा जास्त,
आणि लोक आता मस्त खरेदी करतात. पावसान थोडंसं मध्ये ह्या केलेला डिस्टर्ब केलेला लोकांना, पण तरी खरेदी चालू आहे. त्या बाजूला तिकडे जास्त दुकानात हे नेहमीप्रमाणे भाजीपाल्याची दुकानं आहे तिकडे, पण मेन म्हणजे गणपतीचा बाजार म्हणजे डेकोरेशन आणि ही कांगडा बिंगडा बघ, कांगडा बघ तिथे भाजी पण आहे. लोकांचा उत्साह तसं पावसानं कमी केलेला नाही, कारण तेवढीच लोक गर्दी तेवढीच आहे. इकडून जावं जरा बघा, शेंगी म्हणजे सगळा डेकोरेशन सामान इकडे डेकोरेशनचं पण सामान आहे. रामेश्वर नॉवेल्टीज वाटे 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 किती ना किती वाटे 20 रुपये. 20 रुपये. 20 रुपये वाटे वाट्यावर भाजी. बुधवारचा वैभववाडीचा बाजार बघतोय आपण. आणि पावसात सुद्धा लोक जोरदार खरेदी करतात, हे महत्वाचं आहे. कारण आता प्रत्येक घेणार पट्टापट्टा खरेदी करा, कारण गणपतीची कामं शिल्लक आहेत लोकांच्या अजून. काही लोकांचे अजून डेकोरेशन रंगरंगोटी. पाऊस तुफान आले, तुफान 15 मिनिटं आधी पाऊस पडतो नॉनस्टॉप. सगळे लोक इकडे थांबले. इकडे गर्दी बघा काय, सगळे पावसासाठी इकडे थांबलेत. वैभववाडीची बाजारपेठ ही तालुक्याची बाजारपेठ असल्यामुळे ना आजूबाजूची 25-30 पेक्षा जास्त गावची लोक इकडे येतात. आणि ही मोठी बाजारपेठ आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे भेटणार. इकडून मी आता रस्ता आहे, इकडे गर्दी असते ते बघा. इकडे भाजीवाले नाही, रस्त्यावरून चालू आहे. इकडे हातून चालायलाच भेटत नाही, एवढी गर्दी आहे. त्या बाजू पण दुकान आहे ते बघा. अशा प्रकारे वैभववाडीचा बाजार आहे आणि सिंधुदुर्गातील मोठ्या बाजारांपैकी एक बाजार आहे. कारण तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे वैभववाडीचा बाजार हा तुफान भरतो. आणि आता गणपती असल्यामुळे अजून तुफान, म्हणजे प्रत्येक दुकानात बघा गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गर्दीची गर्दी. आणि पावसात पण लोक खरेदी करतात, हे महत्वाचं. एवढा पाऊस पडतोय, टप 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 सरीवर सरी चाललं. गणपतीमुळे सगळेजण, कारण आता परवा गणपती शुक्रवारी, आज बुधवार, शनिवारी गणपती आपले. फक्त 2च दिवस मध्ये आता गुरुवार शुक्रवार शनिवारी बाप्पा आपल्या घरी असणार. त्याच्यामुळे सगळीकडे भाजीपाला सगळं आलेलं आहे. फळं भाजीपाला. पाऊस काय कमी होत नाही, कंटिन्यू पाऊस पडतो. त्यामुळे पुढेपर्यंत बाजार आहे बघा. पावसातच लोक जोरदार खरेदी करतात. इकडे सुपा पण येते, बघूया औषधाची सुपा. सुपा कशी आहेत? सुपा आणि औषध कसं पुरो? 800 रुपये औषध. 800 रुपये औषध, 300 रुपये सूप. इकडे पण औषध म्हणजे साधारण त्या ट्रेनने चालले सगळे. 300 रुपये 500 रुपये जोडी. करायच्या बाजारातून सुपा त्याच रेटने होती. नवीन औषधाचे 800 रुपये बोलले फक्त ते. हे भाजीपाले आहेत. पावसामुळे काही ठिकाणी गर्दी आहे, काही ठिकाणी लोक वाट बघतायत गिरायकांची. बघा पुढे पुढे आल्यानंतर इकडे बाजार संपत झाला. पुढेपर्यंत बाजार आहे. येता का हो? साच्या किती रुपये? 20 रुपये. 20 रुपये करंजी साच्या आणि मोदक साच्या. भारी. 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. इकडे पण काय काय भांडी बिंडी आहे तिकडे. तर पुढे जाऊया आपण आणि तिथून पूर्ण मागे त्या बाजूने जाऊया. आपण या बाजूचा बाजार बघितला. सगळे बाहेरचे व्यापारी येते बऱ्यापैकी, म्हणजे एक दिवसासाठी येतात, दुकान मांडतात आणि एका दिवसात 7 दिवसात धंदा करून जातात.
इकडे कपडे बघा, मॉल बघा, गावचं मॉल, सगळे कपडे भेटतील तुमच्या इकडे. जास्त इकडे काय सुकी मच्छी, सुकी मच्छी 50ला वाटतं बघा. हे काय आहे दोडी आहे? करच्या. 50 रुपये वाटे लावलेले. आणि पाहिली कशी बोलबो? 100ला 4 आहेत. अरे वा, ताजं ताजं. आणि काय चालले तुम्ही मग? हां, कोळपे. आणि मच्छी कशी चालली? देवगडची ताजी मच्छी आहे इकडे. आणि दर बाजारात इकडे असतात तुम्ही? हे बघा, इकडे आपल्या पोंडा एंडला बाजारात तिकडे रोज सुकी मच्छी घेऊ, नक्की यावा. आणि मस्त 50 रुपये चांगला आहे हो, व्यवस्थित लावायला वाटते. स्वस्त वाटली मच्छी, मस्त रोज असतात ती. चला मग, तिकडे मस्त झोपडी बनवली नाही त्यांनी पावसासाठी. तर सुकी मच्छीचं पण ऑप्शन आहे बाजाराच्या एंडिंगला. म्हणजे आपण या बाजूला गेलो ना, ह्या फोंडा एंडिंग आहे इकडे, फोंडा रोड, म्हणजे फोंडा रोडला होता आपण. हा रोड सरळ फोंडेला गेला मागे. पाऊस टिप 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 पाऊस चालू आहे, रिमझिम 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 रिमझिम. पावसातला वैभववाडी बाजार बघतोय आपण, गणपतीपूर्वीचा. बेकरी आयटम आहे. कसे टोस्ट हे किती पाव किलो आहेत? 300. किती रुपये? 50 रुपये. आणि एक खारी सगळं 50 रुपये ना? सगळे 300 ग्रॅमच आहेत. ओके, बेकरी आयटम पण आहेत. आणि सगळे आजूबाजूच्या परिसरातले, जिल्ह्यातले, कोल्हापूरपासून सगळे व्यापारी असतात या बाजारात. प्रत्येक दुकानात गर्दी आहे सध्या. मस्त भरलं बाजारात. फक्त पाऊस मात्र जोरदार आहे बघा, कंटिन्यू रिमझिम 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 पाऊस चालू आहे, सर चालू आहे. इकडे रेग्युलर भाजी पण आहे. या बाजूत पण भाजीवाले बसले, ते सगळे वाट्यावरती आहेत. टोमॅटो 20 रुपये म्हणतो जरा. पावसाचा जोर आणखीनच वाढलो. कुठे थांबूया आता, पाऊस जरा कमी. बटाटे 50 आणि कांदे 60 रुपये किलो. आता महाग होणार होता, पावसाळा वाढलो ना, तरी गर्दी आहे इकडे. बटाटे 50 रुपये किलो, कांदे 60 रुपये किलो. आणि धो पाऊस पडतोय वैभववाडी, धो पाऊस. इकडे किराणा माल, इकडे सगळ्या प्रकारचा किराणा माल भेटेल तुम्हाला. थोडं पाऊस कमी झालेला आहे. आली ना सर की एवढी मजबूत येते ना, पूर्ण भिजून टाकणार. इकडे पण किराणा मालच आहे सगळं. आणि हे व्यापारी ना लांबून येतात, एवढं मोठं दुकान लावतात एका दिवसासाठी, हे विशेष आहे. सगळं म्हणजे किराणा मालचे सगळे जवळपास 1000भर आयटम असतात त्यांच्याकडे. म्हणजे 1000+ आयटम घेऊन ते रोज येतात आणि एका दिवसासाठी एवढं मोठं दुकान लावतात, हे महत्त्वाचं. तर आता आपण इथले फेमस मूर्तिकार आहेत त्यांच्याकडे पण जाणार आहोत. गणपतीचे छान छान मूर्त्या दाखवतो मला मी. बाजार आपण फिरलोय बऱ्यापैकी. आपण ते त्यांच्या मूर्तिकारांच्या घरी चाललोय आणि त्यांच्या घरी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया. आणि जाताना बाजार पण दाखवतो, त्या पुढे पण बाजार आहे तो पण दाखवतो. बघा गर्दीच गर्दी. यावा, अर्धे मुंबईवाले पोचले जवळपास, कारण गर्दी हा. आणि आज आणि उद्या खूप गाड्या येणार आहेत कोकणात. म्हणजे आता काही लोक ट्रेनमध्ये आहेत, काही लोक ऑलरेडी आलेली आहेत, काही लोक ऑलरेडी आता येतील 1-2 दिवसात.
सगळे ट्रेन सगळ्या गाड्या तुफान चाललेत. फळावाल्यांच्याकडे पण गर्दी आहे. फळं 100 रुपये म्हणजे किलो आहेत आणि सफरचंद साधारण 140 रुपये 160 रुपये किलो. क्वालिटीनुसार वेगवेगळे. पाऊस कसला पडला बघा, पाणी बघा. धो पाऊस पडलेला आहे इकडे. आता जरा कमी झाला. पावसाची एक मजबूत सर आली होती मोठी. सगळे पाणीच पाणी झालेलं आहे. इकडे मस्त फळा लावलेले इकडे. आणि गणपतीत फळांची खरेदी जोरदार होतं बाप्पासाठी. कोकणी माणूस गणपती काय पण करीत, पण गणपती सगळा म्हणतात ना, जेवढा लागतं तर सगळा घेऊन येणार. म्हणजे कोकणात सगळ्यात मोठी उलाढाल जर कुठची असेल ना तर गणपतीची. कारण गणपतीत करोडो अब्जावधीची उलाढाल होते प्रत्येक बाजारात. कारण लोक म्हणजे नॉर्मल बाजारात जर 1000-2000ची खरेदी करतात ना, तर गणपतीला तोच आकडा असतो 10,000 15,000. डेकोरेशन, बाकीच्या गोष्टी, बाजार. प्रत्येक माणूस जवळपास 10,000च्या आसपास प्रत्येक म्हणजे जेवढ्या लोकांचा गणपती आहे त्यांचा प्रत्येकाचा खर्च 10 ते 15,000 कमीत कमी असतो. कमीत कमी त्याच्यावरतीच असतो. पण कमीत कमी म्हणजे आपण म्हणतो ना, गरीबातला गरीब माणूस पण 10 ते 15,000 खर्च करतो गणपतीला. आणि त्यामुळे उलाढाल मोठी होते. सगळ्याच प्रकारची उलाढाल होते. बाजारात होते, डेकोरेशन सामान, इलेक्ट्रॉनिक सामान. त्यामुळे ह्या बाजाराला विशेष महत्त्व आहे. म्हणजे वर्षातला महत्त्वाचा बाजार बघतोय आपण. प्रत्येक बाजारपेठ अशीच फुलली आहे लोकांनी. आता आपण वैभववाडीतली बघतोय. मोठा बाजार आहे. आपण तालुक्याचा बाजार असल्यामुळे 30-35पेक्षा जास्त गावं, म्हणजे आजूबाजू सगळीच गावं मतलेरी झालेली. वैभववाडी तालुक्यात जेवढी गावं आहेत तेवढी सगळी या बाजाराला हजर असतात. कारण तालुक्याच्या ठिकाणी कामं, इतर कामं पण असतात ना त्यांची. म्हणजे इतर कामं प्लस बाजार. बुधवारी गर्दी असते वैभववाडीत. आता आपण एस टी स्टँडच्या बाजूला आहोत. हे आहे इकडचं एस टी स्टँड. आणि एस टी स्टँडकडे कोब्याचं काम चालू असल्यामुळे बघा रिबिन लावलेत. इकडे काम चालू आहे कोब्याचं. आहे आपले वैभववाडीचं एस टी स्टँड. आणि ढोलकीवाला इकडे पण आहे बघा. काल तरायात होतो, आज इकडे पण आहे. इकडे आता आपण वरती चाललोय. खाली मिठाई घेण्यासाठी गर्दी बघा. मिठाई, लाडू. आरतीची भजनाची तयारी. आणि वैभववाडी बाजार खाली बाजार भरला इकडे. आता मी इकडे वरती आलोय आणि इकडे बघा आवाज ऐकून मी आलो. कारण इकडे ना आळंदीवरून आले शाही भरणारे बघा. आळंदीवाले. नाव काय तुमचं? कुमार वाडेकर. आणि आळंदीवरून आलात ना? आळंदीवरून आलेले आहेत. आणि तुमचा आळंदीत हाच व्यवसाय आहे काय? म्हणजे तिकडे किती बनवतं वर्षाला तुम्ही? नाही, एका वर्षाला साधारण किती बनवत असाल असे? 1000 बनवतात ना? आणि आता वैभववाडीत किती दिवस झाले तुम्हाला? 1.5 महिना आला. आणि 1.5 महिन्यात इकडे किती गेले साधारण? 700-800 झाले ना? तर आळंदीवरून. आणि दरवर्षी येतं तुम्ही इकडे? अरे वा वा. हे बघा, हे आपलं वैभववाडी नाका आहे. वैभववाडी नाक्यावरून तुम्ही फोंडा रोडला आलात ना, तर आता हे सध्या वरती असतं म्हणजे पहिल्या माळ्यावरती. आणि त्यांनी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी इकडे स्पीकर लावला आहे बघा. आवाज होतोय म्हणजे खाली लोकांना कळलं पाहिजे की इथे बसले म्हणून. असं सारखं लावून ठेवलं त्याने. स्पीकर आहे आणि लोक ते ऐकून वरती येतात. आणि ते आता शाही लावतात ते बघा. आणि साधारण एका शाहीचे किती असतात म्हणजे किती रुपये घेत आहे? 800 रुपये एका पुढ्याचे. 1600 रुपये. आणि एका बाजूचे 800 रुपये फक्त शाही सगळं. आणि तबल्याचे पण तेवढे? तबला, नाल सगळं काही, ढोलकी 800 रुपये. तर म्हणजे ही एक बाजू 800 रुपये, दोन्ही बाजू 1600 रुपये. आणि मी चांबड्या सकट ना सगळं? हां, चांबड्या सकट. तुम्ही नाली बिली भरायची असेल भरून घ्या यांच्याकडून. आणि तुमचा नंबर काय?
हां 97 62 हां 50 50 13 97 62 50 50 13 कॉन्टॅक्ट करू शकता. नाल इकडे बघा, नाल तबले सगळे. आणि तुम्ही विकण्यासाठी आणलात का डायरेक्ट तुमच्याकडून विकण्यासाठी? हे तुम्ही विकूसाठी आहेत का डायरेक्ट? कसे आहे ते? हे 600 रुपये. आणि ही 4.5. कसलं लाकूड आहे? बाबळीचं 6,500 आणि हे 600 रुपये. 600 ना? छोटी आरती बरी आहे घरच्या घरी. धन्यवाद धन्यवाद. इकडे आळंदीवरून आलेत आणि इकडे वैभववाडीचे दुकानदार काय नाव? हां प्रोरे ब्रदर्स यांच्याकडे बघा गणपती सामान असतं का बघ, दाखवूया तुमचं काय काय आता गणपतीसाठी. हे नाक्यावरतीच ना, हे कॉम्प्लेक्सचं नाव काय? हां हे या बिल्डिंगचं नाव काय? हॉटेल सावलीच्या वरती. हॉटेल सावली आहे खाली आपलं वैभववाडी नाका. आणि वैभववाडी नाक्यावर हा फोंडा रोड आणि फोंडा रोडच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पोरे ब्रदर्स आणि हे कणकवलीत आहेत. कणकवलीत तुमचं किती वर्ष आहे दुकान? 30 वर्ष. आणि आता त्यांनी वैभववाडीत गेल्या वर्षी चालू केलं. तर आपले जुने व्यापारी आहेत पोरे ब्रदर्स. आणि त्यांनी सेम म्हणजे जेवढे कणकवलीत आयटम आहेत तेवढे इकडे. हां इकडे आहे ना? सेम रेट ना? ओके. हे बघा सगळे समय आहेत. साधारण एक रफली चार्ज सांगा ना, किती 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 समय आपल्याकडे 550 750 पासून स्टार्टिंग आहे. हे 550 ही साधारण. हे आता अशामध्ये घेतला तर 750, हां. अशामध्ये घेतला 550 450 म्हणजे वेट वाईज म्हणजे वेट वाईज आहे ना, पण ॲव्हरेजली 550 पडणार साधारण. 550 पुढे 550 पुढे. आणि जर मोठ्यात मोठी घेतली तरी मोठ्यात मोठी घेतला तर आपल्याकडे हे बघा असं 8,000 पासून 9,000 पर्यंत 10,000 पर्यंत आहे हे आपल्याकडे. बघा मोठ्या पण समय त्यांच्याकडे. आणि ह्याच्यापेक्षा जर मोठा हवा असेल तर आपल्याकडे तेही मिळेल. ते पण आहेत ना? म्हणजे कितीपर्यंत आहे साधारण समयची रेंज? समय आपल्याकडे टॉप मध्ये 12-13,000 पर्यंत आहे. मोठी आहे ती. किती फुटी असते? 12 फुटी. नाही म्हणलं तरी एवढी हाईट नाही येणार, 5 फूट. अरे वा. म्हणजे गणपती समोर तुम्ही एवढी समय लावा तर डेकोरेशनची गरज नाही. मजबूत. हे किती किलो असणार हो? हे नाही म्हटलं तरी सरासरी 9 किलो पर्यंत जाते. 9 किलो. आणि कुठचं धातू कुठचा एक्झॅक्टली? तो पितळमध्ये प्युअर प्युअर पितळ आहे ना? परत त्याला 2 वर्ष गॅरंटी. आणि पोरे ब्रदर्स म्हणजे फेमस आहेत त्यामुळे तुम्ही गॅरंटी घेऊ शकता, कारण या व्यवसायात ते गेले 30 वर्षापेक्षा जास्त आहेत. कारण कणकवलीतले फेमस ते आता इकडे कणकवलीत तुमचा गणेश मंदिरच्या समोर बाजारपेठेत बरोबर ना? आणि 3 दुकान आहेत. तिकडे 3 आहेत आणि इकडे त्यांनी नवीन चालू केलंय 1 वर्षापूर्वी. दुकान आहे फोंड्यात एक आहे. हा, मच्छी मार्केटच्या शेजारी. बरोबर. त्याच्यामुळे जुने व्यापारी आहेत, तुम्ही डोळे दाखवून घेऊ शकता. क्वालिटीचं टेन्शन नाही. यांना माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे इथल्या लोकांना काय लागतं ते. त्यामुळे एवढे वर्ष व्यवसाय केल्यामुळे सगळ्या वस्तू आहेत. आणि इकडे आता खरेदी पण चालू आहे. दाखवा काय काय ते साधारण. म्हणजे सगळे तुमचे घरगुती आयटम. गणपतीसाठी काय आलं स्पेशल आधी ते दाखवा. आपल्याकडे समय आले हे पाठ पण आलेत ना छोटे छोटे, म्हणजे काय पूजे बीजेसाठी बरे आहेत. पूजेसाठी पाठ. काय मदत कर भाऊ. दुपारात आहे इकडे. हे दुपारात कसे साधारण नग एक नग? परत नाही तरी आपल्याकडे 130-140 पासून स्टार्टिंग आहे. 130-140. प्लस आपल्याकडे शेगड्यांमध्ये पण व्हरायटी खूप आहे. हां ही शेगडी पण आहे ना? गॅस शेगडी पण आहे यांच्याकडे. कशी कशी आहे साधारण चालू? त्याच्यामध्ये आता ही 7,290 वाली असते. आपण एक्सचेंज ऑफर मध्ये काय दिला 2,000 रुपये कमी होतात. कमी होतं. 290 ला फक्त बसते. आणि स्टीलवाली? स्टील मध्ये आपल्याकडे कमीत कमी 3250 पासून स्टार्टिंग आहे. 3200 पासून. त्याच्यात पण एक्सचेंज ऑफर आहे? त्याच्यामध्ये पण 1000 रुपये आपल्या एक्सचेंज कमी होतात. म्हणजे जुनी दिली की 3200 2200 पडणार. अरे वा चांगलं. आपल्याकडे काय 10% वगैरे डिस्काउंट असतो. ओके. आणि हे मोठेवाले गॅस शेगडी कशी आहे? अशामध्ये घेतला दादा तर हे सरासरी 7,500 8,500 प्लस एक्सचेंज असेल तर 1000 रुपये कमी. ओके. आणि पाठ पण आहे त्यांच्याकडे. प्लाय मध्ये त्याच्यामध्ये लाकडी पाहिजे, सागवानी पाहिजे आपल्याकडे. गणपतीसाठी पाठ पण आहे. हे कशी सागवानी कशी आहे जरा? हे सरासरी 550-550 नाही. मोठा आहे तसं. म्हणजे घरगुती गणपतीसाठी बरोबर आहे. छोटा गणपती असेल तुमचे हां. 2 फूट पर्यंत बरोबर. बरोबर ना? मग आता गणपती स्पेशल बाजार पण यांच्याकडे आहे आणि रेग्युलर पण ताटं बिटं आहेत सगळी. जेवढे आयटम आपले डेली लागतात. आणि पोरे ब्रदर्स म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे, कारण कणकवली ते फेमस आहेत आणि इकडे पण आता त्यांनी चालू केले. आता इकडचा रिस्पॉन्स कसा वैभववाडीतलं? एकदम मस्त आहे. मस्त आहे ना? हां गर्दी होती बरं मगाशी पावसामुळे लोक. हां आता जस्ट पावसामुळे थोडी लोक कमी झालेत, पण यांच्याकडे कायम गर्दी असते. आणि दुपारची वेळ असल्यामुळे लोक आता बऱ्यापैकी आता घरी गेलेत बाजार आटपून. तर सगळ्या तुम्हाला A to Z. आता तुमच्याकडे म्हणजे असे काउंट केले तर किती टाईपची वस्तू असतील? 1000 2000 4000? 2000 प्लस. 2000 प्लस ना? व्हरायटी मध्ये. व्हरायटी तेच म्हणजे नग पकडला तर 2000 प्लस. प्लस डिफरंट म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ताटं सगळ्या घरगुती अशी वस्तू 2000 प्लस आयटम यांच्याकडे आहेत. आणि सगळे देवाची सामानच आहेत. हे बघा इकडे
निरंजन आहे. हे कसं आहे ना साधारण? निरंजन नाही म्हणलं तरी आपल्याकडे 120, 100, 80 हां असे साईजवर. साईजवर आणि प्युअर पितळ असणार, कारण हे गॅरंटीचे माल देतात. त्यामुळे एवढे वर्ष ते ह्याच उद्योग आहेत, त्यामुळे फसवणूक नक्कीच होणार नाही. तुम्ही बिंदास घ्या. बरोबर. Perfect. पोरे ब्रदर्स म्हटल्यावर कणकवलीत फेमस आणि आता इकडे पण फेमस झालेले आहेत ते बऱ्यापैकी. आता 1 वर्ष पूर्ण झाला. वर्ष पूर्ण झालं. ओके, आता सरासरी एक नाही म्हटलं तरी ऑगस्ट मध्ये आम्हाला वर्ष पूर्ण झालं. हो झालं ना. अरे वा, म्हणजे 1 वर्ष सक्सेसफुली त्यांनी वैभवडीत पूर्ण केला. आणि फोंड्यात किती वर्ष आली तुमका? सोंड्याचं आमच्या दुकानाला 15 वर्ष होते. 15 वर्ष. म्हणजे फोंड्यात आणि कणकवलीत जुने आहेत तुम्ही, वैभवडीत फायदा. तरायात नाही का काढलं? तर येत नाही. लवकर येतील ते तरायात. चला, तरायाच्या बाजारात पण लवकर दिसतील. आणि तुमचं काय स्पेसिफिक ऑर्डर असेल ना तर त्यांचा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय? 7030999297. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काय वस्तू पाहिजे असतील किंवा याच्यापैकी वस्तू पाहिजे असतील तर यांना तुम्ही ऑर्डर देऊन, फक्त त्यांची होम डिलिव्हरी नाही, तुम्हाला इकडे येऊन घेऊन जावं लागेल. शॉपला विजिट हा, आणि तुमचं शॉप किती वाजेपासून म्हणजे म्हणजे सकाळी 8 वाजेपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत आहे ओपन. डेली? डेली एक दिवस गुरुवारचा आमचं दुपारी 12 नंतर बंद असतो. दुपारी हाफ डे म्हणजे गुरुवारचा, आणि बाकी रेग्युलर चालू ना. तुम्ही वैभववाडीत एनी टाइम या, फक्त गुरुवार सोडून. गुरुवार हाफ डे असतो त्यांचा, आणि इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता. मला एक दाखवतो मी. आपल्याकडे एक्सचेंज ऑफर चालू आहे. हां, ते पण दाखवा. आपण गणपती स्पेशलमुळे गणपतीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी दाखवल्यात तुम्हाला आता. आपल्याकडे कसं ही एक्सचेंज ऑफर चालू आहे. जे जुन्या वस्तू काय असतील ना, टीव्ही, मिक्सर, गॅस शेगडी वगैरे, ओके, 1000 रुपयाला आम्ही घेतो एक्सचेंज ऑफर मध्ये. बरोबर. मोबाईल, कुकर, फॅन काय असेल तर अशा वस्तू आपण 500 रुपयाला घेतो. आता ह्या वस्तू तुम्ही बघू शकता. ही वस्तूंची नाव आहेत आणि त्याची प्राइस आहे. ह्या वस्तू आपण एवढ्या प्राइसला घेतो ओके. एक्सचेंज ऑफर एक मध्ये. हां, आणि मग त्याच्यावर म्हणजे मूळ याच्यावर किंमत करणार. घेऊ शकता. ओके. त्या चित्रातल्या वस्तू ज्या आहेत ना ह्या तुम्ही मग घेऊ साधारण काय काय मिक्सर वरती किती कुकर रुपये? येतो. आता हे बघा, आता मिक्सर वगैरे कसं आपल्याकडे ना 2200 पासून स्टार्टिंग आहे. जर तुम्ही जुना मिक्सर एक्सचेंजला दिला तर 1000 रुपये डायरेक्टली कमी होतात. हा, म्हणजे डायरेक्ट 1200 रुपयाला भेटणार. अरे वा. क्वालिटी वरती आहे. तुम्ही जी क्वालिटी घ्याल तर क्वालिटी वाईज वगैरे प्राइस आहे. हा, म्हणजे 2200 स्टार्टिंग आहे. 2200 1200 रुपये. बरोबर. ओके, म्हणजे साधारण बऱ्यापैकी 1000 रुपयाचा फरक पडतो हा, अशा प्रकारे. हा, आणि या ऑफरचा लाभ सगळ्यांनी घ्या. आणि कायम असणार की गणपतीसाठी आहे? कंटिन्यू चालूच आहे आपली. कंटिन्यू झाले ना. आणि ही ऑफर तुम्ही कणकवलीत घेऊ शकता, पुण्यातही घेऊ शकता आणि इकडे पण घेऊ शकता. तिन्ही दुकान आहेत त्यांची, कुठेही घ्या. पोरे ब्रदर्स. फोंड्याला तुमचं राधाकृष्ण कुठे आहे ते? मार्केटकडे घोणसरी रोडला आहे ते. घोणसरी रोडला. आणि कणकवलीच एक कणकवलीत गणपती मंदिर समोर. समोर, आणि बाकीचे पण आहेत ना दोन? हा, गणपती मंदिर समोर आपली 3 दुकान आहेत. तिथेच समोर 3 दुकान समोर आहेत. आहे. बरोबर. हा, अशा प्रकारे तुम्ही कुठेही जाऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकता. आणि सगळे घरगुती आयटम आहेत. मुंबईत नाही काय घेऊन यायची गरज नाही. हा येऊन तुम्ही सगळा घेऊ शकता. बघा, मॉल, मिनी मॉल आहे त्यांचं, आणि 2000+ आयटम आहेत त्यांच्याकडे, म्हणजे व्हरायटी आणि क्वालिटी पाहिजे ती. तांबा, पितळ सगळं. हे कसे आहेत तांब्याचे? तांब्याचे हांडे घेतलं दादा तर ते 3950 वाले वगैरे हा, आहे. आणि ते- डिझाईन्स मध्ये नॉर्मली आपण घेतलं तर आपल्याकडे आणि डिस्काउंट. नंतर ते डिस्काउंट किती असतं साधारण? डिस्काउंट सरासरी तुम्हाला 10% ते 20% पर्यंत आपण देतोय पुढे. ओके, तर असं आहे. तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल चांगला. म्हणजे त्यांची नॉर्मल प्राईस आहे, डिस्काउंट सकट मिळेल. आणि सगळे आयटम तुम्हाला भेटतील घरगुती. आणि खास स्त्रियांसाठी तुम्ही या आणि या ऑफरचा लाभ घ्या. एक्सचेंज ऑफर पण चालू आहे. 1000 रुपये तुमचे वाचतील सहज. चला, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि बेस्ट ऑफ लक, कारण पहिलंच वर्ष आहे तुमचं. म्हणजे एक वर्ष पूर्ण आलं ना, तर तुमचा धंदा असाच चालून दे. आणि आम्ही पुन्हा कधी आलो तर नक्की भेटू तुम्हाला. अशा प्रकारे पोरे ब्रदर्स आपल्याला भेटलेले आहेत मस्त. आणि पोरे यांच्या दुकानात समीर राणे कणकवलीच्या. तुम्ही रोज कणकवलीहून घेऊन जाऊन करता? अरे वा. तर कणकवलीहून रोज येतात. आणि आपण आता वैभववाडीचा बाजार बघतो मस्त. इकडून तुम्हाला सगळी बाजारपेठ दिसेल. म्हणजे नाक्यापासून तर तिकडे हा फोंडा रोड आहे पुढेपर्यंत. आणि मार्केटमध्ये पहिल्यांदा झालेला आपण आयटम बघतोय. ह्या वर्षी नवीन आला नाही काय आहे? आपण अगरबत्ती लावतो ना, अगरबत्ती पितळमध्ये. आणि म्हणजे हा ह्याच्यात बाजूला हे पडणार तुमचं. आपल्याकडे टाळ वगैरे काशामध्ये हे भजनासाठी टाळ पण आहे त्यांच्याकडे. लहान मुलांना पण आहे. अरे वा. भजन मंडळांसाठी टाळ पण आहे. कशी टाळ ते? हे नाही सरासरी 1000 पर्यंत बसतोय. आणि यांचा आवाज ऐकू शकता. हां, बरोबर. प्रॉपर कास्ट, प्युअर कास्टमध्ये असं. ओके. 1000 रुपये 1000 रुपयाला जोडी बसते. जोडी ना. म्हणजे 2 टाळ 1000 रुपये साधारण 6. म्हणजे एक डझन घेतलं तर किती होणार? म्हणजे आता 1 डझन 6000. 1 डझन टाळ म्हणजे तुम्हाला 6000. हा, 6000 ला आणि त्यात काही डिस्काउंट डिस्काउंट वगैरे करून आपण देऊया. देऊया ना. हां, मग तुम्ही घेऊ शकता. नवीन मंडळासाठी पण आहात आणि तुमचे जुने खराब झाले असेल तर बदलून घ्या. आणि क्वालिटी एक नंबर आहे. नाही, हो, प्युअर कासा. प्युअर कासा, ओरिजिनल रेअर असते. नाही तर फुटतात बऱ्यापैकी. बरोबर. मग तुम्ही साधा घेतलात ना तर तुम्हाला एक जरा दाखवतो येल्लो वाला. साध्यात पण आहेत त्यांच्याकडे. हां, आता कसं माहिती आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हा फरक कसा ओळखायचा? ह्याचा आवाज बघा. बरोबर आहे. मी याचा आवाज दाखवा. आणि हा एक आवाज आहे का?
ओरिजिनल हा. मग हे 1000 रुपये जोडी आणि हा कसा आहे तुम्हाला 750 रुपयाला बघा. 750 रुपये जोडी आणि पटकन फुटतात पण नाही पण हा हे पटकन होतं, हे मिक्स मध्ये असतं. मिक्समध्ये असं बरोबर. तर ते भजन मंडळाचं सामान पण इकडे तुम्हाला भेटेल. म्हणजे चक्की पण आहे आपल्या हे चकवा पण आहे ना हो, चकवा चकवा वगैरे बिकवा आपल्याकडे सगळं आहे. जेव्हा गणपतीची शॉपिंग करू येऊ शकतो मी. हा. ही कशी आहे 250 रुपये. 250 रुपये. कमी होतील त्याचे. हा, ते कमी असतं निगोशिएबल आहे. त्यांनी प्रिंटेड कमी किंमत ठेवलेली आहे आणि वेगवेगळे आयटम तुमका गणपती स्पेशल पण आहे आणि रेग्युलर पण आयटम इकडे आहेत. मस्त. तर मस्त असं आपण पोऱ्यांचं दुकान बघितलं. नक्की यांना भेट द्या. तर पुन्हा आपण जाऊया बाजारात. आता मी जरा पुढे एक गणपती शाळा दाखवतो सुंदर अशी. गर्दी बघा कसली होती. लोक एकदम जोरदार शॉपिंग करतात. हॉटेल सावलीच्या वरती होतं पोरे ब्रदर्स. इकडे गेलो होतो आपण आता. चिखल करून टाकू. आता आपण वैभववाडी नाक्यावरती आलो. इकडे तुम्हाला रिक्षा भेटतील वेगवेगळ्या गावात जायला. रिक्षा स्टँड आहे वैभववाडी नाका. आणि बघा इकडे बनवलं आहे वैभववाडीच्या चौकात आय लव्ह वैभववाडी. अशा प्रकारे वैभववाडी बाजारपेठ म्हणजे बाजार बघितला आपण. आठवडी बाजार वैभव खूप मोठी बाजारपेठ आहे. सगळ्या टाईपची दुकानं आहेत इकडे. आणि आता गणपती स्पेशल असल्यामुळे सगळी लोक गणपतीच्या खरेदी करतात. गणपतीच्या रिलेटेड खुर्च्या बिरच्या सर्व. तर आपण आता बाजारातून आलो आहे सुंदर अशा शाळेमध्ये. तुम्हाला मस्त मस्त गणपती दाखवतो. गणपती घेऊन चाललेत. तर गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण वैभववाडीच्या फेमस शाळेमध्ये आलो. श्याम सुंदर टक्के यांची शाळा. मोठमोठे गणपती असतात त्यांच्याकडे. तर तुम्हाला गणपती दाखवतो कसे असते. यंदा किती गणपती आहेत तुमच्याकडे? 250. आणि मोठ्यात मोठा गणपती किती? 5.5 फूट. आणि लांब म्हणजे कुठून कुठं गणपती आहेत तुमच्याकडे? राजापूर, हां कणकवली, हां कणकवली तालुका, हां नादवडा, सकीर्णी, हां. गडुळे. आपण आता 2 वर्षांचा पुन्हा यांना भेटायला आलो. तुमचा नंबर पुन्हा एकदा सांगा. कॉन्टॅक्ट नंबर. 9168 हां 70 72 71. ओके. यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही. गणपती किंवा मूर्ती रिलेटेड काही काम असेल तर नक्की करा. आणि यांचं काम बघा. हे बघा सगळे मोठे गणपती आहेत इकडे. हे सगळे 4.5-5 फुटी गणपती आहेत आणि अप्रतिम काम आहे यांचं. सुंदर. हे नाव तुझं हां पूर्ण नाव सांग. चंद्रशेखर डक्के. अरे वा. तू पण गणपती रंगवतं होय म्हणता. हे गणपती रंगवता ना तू? हे कितवीत असतो? हां KG2 मध्ये. हां ओके. कुठे? गोव्याला आहे. गोव्यावरून आला. मस्त. तर टक्के यांच्या शाळेत आपण आहोत आणि वैभववाडीतली फेमस. आणि वैभववाडीत सगळ्यात मोठी शाळा तुमचीच आहे ना? हां वैभववाडीतली सगळ्यात मोठी शाळा बघतोय आपण. आणि यांचं काम बघा अप्रतिम. आपल्या चॅनलवर त्यांचा अगोदर पण व्हिडिओ आहे. आणि मी 2 वर्षांनी पुन्हा यांना भेटायला आलो. मस्त. केदारनाथचा गणपती. तर गणपती बाप्पा सगळे तयार झालेत. काही गणपती गेले सुद्धा त्यांच्याकडून. काय गणपती गेले ना. गणपती नेऊक लागले आता लोक. म्हणजे उद्यापर्यंत पोहते गणपती जाणार. कारण लांबचे गणपती मोठमोठे मूर्ती आहेत लोक. मस्त. अशा प्रकारे त्यांची संपूर्ण शाळा आहे आणि खूप सारे गणपती त्यांच्याकडे. 200+ 250 बोलले. लाईनीत बघूया एवढं. हे बघा त्यांच्या डोळ्याचं काम बघा. मस्त. डेकोरेशन हा का? सुंदर असं डोळ्याचं काम यांचं.
सुंदर गणपती अशा प्रकारे अप्रतिम असं गणपती शाळा आपण बघितली वैभववाडीतली. मोठी शाळा इकडे आहे, तिकडे पण आहे. आणि आता काही गणपती त्यांचे घेऊन गेलेले आहेत लोक, म्हणजे ऑलरेडी. तसे मस्त मस्त गणपती आहेत इकडे पण आहेत त्यांच्याकडे. हे रे गणपती शाळा दाखव. हे काय गणपती अजून इकडे पण गणपती आहेत ना. हे बघ, हे सगळे गणपती आहेत आता, सगळे म्हणजे तयार झालेले आहेत, बरोबर ना. तू पण रंगवलंस ना. छोटे छोटे मूर्ती पण आहेत बघा. हा मस्त छोटा बाप्पा, अप्रतिम असं रंगकाम आहे यांचं. पुणेरी बैठकीतले बाप्पा पण इकडे. अशा प्रकारे आहे वैभववाडी शहर आणि वैभववाडी बाजारपेठ आणि वैभववाडीतली सगळ्यात मोठी गणपती शाळा आहे बघा. गणपती सगळीकडे गणपतीच आहेत. आणि आता सगळे 1-2 दिवसात आपापल्या घरी जातील. मस्त. तर आता आपण टक्के यांच्या शाळेत आहोत आणि हे सर्व टक्के फॅमिली इकडे. आणि हे सगळे मिळून रंगकाम करतात. आणि साधारण किती लोक होता तुम्ही रंगकाम करायला? 6 लोक ना. हा 2 महिने रंगकाम फुल चालू होतं. म्हणजे गणपतीचं काम तुमचं केव्हा चालू होतं साधारण? गणपतीचं काम आमचं मे पासून आणलं, जून पासून चालू होतं सगळं. हां, तुमचं नाव काय? चंद्रशेखर गोविंद टक्के. टक्के. आणि तुमचा? शुभम महेश शिंदे. हां, शुभम महेश शिंदे. ओके. मी वैभववाडीचे मग काम काम करतो. हां, सगळे सुजल नकाशे. हां, सुजल नकाशे. तर सगळेजण इकडे 2-3 महिने, म्हणजे तुमच्यामुळे 5-6 लोकांना रोजगार भेटतो, हे महत्त्वाचं आहे. हां, आणि आपली गणपतीची त्यांची चित्रकला पण, म्हणजे पूर्वी लोक असं म्हणायचे की गावाकडे चांगले गणपती नसतात, पण आता गावाकडे पण चांगल्या क्वालिटीचे गणपती बनतात. हां, आणि हे काम बघून तुम्ही बघा की काय कोण कोण असतात तुमच्यावर? कुठे नितीन जटार? हात दाखव रे. हां, तो म्हणतो नितीन जटार. आपण 2 वर्षापूर्वी होतो ना तो. हां, 4-5 वर्ष झाले त्यांना इथे. त्या व्हिडिओत भेटतील तुमच्या ते. मॅनेजर आमचे सुजल नकाशे. आणि असे चांगले चांगले कलाकार आपल्या कोकणात आहेत. काम बघा. आणि हे सगळे तुम्ही म्हणजे बाहेरचे कोणच नाही, सगळे इकडे लोकल ना. कोकणातले वैभववाडीतले कलाकार आहेत सगळे, वैभववाडी तालुक्यातले. आणि मस्त काम आहे यांचं, अप्रतिम. पुन्हा एकदा डोळ्याचं काम बघा. बघा लालबागचा राजा, लालबागच्या राजाची मूर्ती आहे. हा रे, गणपती शाळा रावटींच्या समोर वैभववाडीचे. नाक्याच्या बाजू टक्के शाळा कोणालाही विचारा, कोणी सांगेल. वैभववाडी नाका, बरोबर ना. आणि वैभववाडीतली सगळ्यात मोठी शाळा बघतोय आपण. आणि यांच्या शाळेतला सगळ्यात मोठा गणपती बघतोय आपण. आणि हे बघा बबनदुरी यांच्या घरी विराजमान होणारा बाप्पा आहे. किती 5 फुटी प्लस आहे ना. 5.5 फुटा एवढी मोठी मूर्ती आहे बघा. आणि सुंदर रंगकाम यांचं. कुठच्या गावचे बोलले? डिक्सी वैभववाडी. त्यांच्या घरी विराजमान होणारी ही मूर्ती आहे. सुंदर 5.5 फुटी मूर्ती आहे. एक नंबर. आणि अप्रतिम आहे काम, खूप खरोखर अप्रतिम आहे. नाम बघा, काम बघा, सगळं डोळ्याचं काम बघा, मस्त. आणि गावाकडे सुद्धा काय लेवलची कला आहे ती बघा. म्हणजे गावाकडचे गणपती पण आता अप्रतिम आकर्षक असे बनतात. आणि हे सगळे कलाकार आहेत. तू पण पेंटिंग करतो ना? होय म्हणतो तो. तुझं नाव सांगलं ना मग? सांगितलं काय नाव बोललं तू? राहिल. आणि हे एक आता ओळख करून घ्या. काय काय बोलला तुम्ही? शुभम महेश शिंदे. कुठचे? गाव कुंभवडे. नितीन जटार. कोकिसरे. चंद्रशेखर टक्के. भाऊ टक्केंचा भाऊ. हा, गाव कोकिसरे. आणि तुम्ही? टक्के. हां, तुम्ही म्हणजे टक्के फॅमिली. अशा प्रकारे हेच लोक मिळून गणपती रंगवतात. आणि हे त्यांचं अप्रतिम असं रंगकाम आपण बघितलेलं आहे. सुंदर, मस्त वाटलं. येतं फिरा, मजा करता. आणि आता तुम्ही रिलॅक्स ना, काम संपलं ना का? त्यांनी 2 दिवस अगोदर काम संपवलं नाही त्यांनी. आणि गणपती गेले पण आता बऱ्यापैकी. आता फक्त गणपती देणार ते. टक्के यांची शाळा बघितली. आणि बाजारपेठच आहे बघा. हे समोर नाका आपलं. नाक्यापासून 50 मीटर होते. आणि इकडे आपलं आहे कोल्हापूर. तर अशा प्रकारे वैभववाडीचा बाजार आणि सुंदर अशी आपण गणपती शाळा बघितली टक्के यांची. इकडे पुढे कोल्हापूरला गेला थोडा गगनबावडा.
असं संपूर्ण वैभववाडी शहर आहे. आणि तुम्हाला जर वैभववाडीत येऊन राहायचं असेल ना तर तुम्हाला लॉज दाखवते. बघा समोर आहे हॉटेल वैभव, लॉजिंग बोर्डिंग आहे त्यांची, नाक्यावरती, वैभववाडी नाक्यावरती. म्हणजे तुम्ही जर इकडे आजूबाजू गावात जर काम असेल तर इकडे येऊन राहू शकता. तर खूप लोकांचा म्हणजे कमेंट असतात की आम्हाला वैभववाडीत राहण्याची सोय सांगा. तुम्हाला तर इथली लॉजिंग बोर्डिंग दाखवतो वैभववाडीची. हॉटेल वैभव, हे हॉटेल वैभव आहे आणि याच्या बाजूला लॉजिंग बोर्डिंग आहे. तुम्ही इकडे नाश्ता पाणी करू शकता, जेवण करू शकता. हे बघा वैभववाडी नाका, म्हणजे नाक्यावर समोरच हॉटेल वैभव आणि वैभव रेस्टॉरंट आहे. तिकडे तुमची लॉजिंग बोर्डिंगची सोय आहे, केव्हाही येऊ शकता. तर आता आपण माहिती घेऊ यांच्याकडून. आणि इकडे लिफ्टसुद्धा आहे. तुमचं नाव काय? शैलेश चव्हाण. शैलेश चव्हाण, यांच्याकडून आपण माहिती घेऊ. तुम्ही मॅनेजर आहात इकडे? हां. म्हणजे हे मॅनेजर आहे. तुम्ही आता म्हणजे तुमचं लॉजिंग बोर्डिंग दाखवा आणि काय काय फॅसिलिटी आहेत ते सांगा आम्हाला. चला. आमची लॉजची सुविधा आहे. ओके. रूमची नॉन AC 800 आहे. हां. AC 1200 आहे. 1200. 4 बेडचा आहे, तो डबल बेडचा आहे. परत जेवणाची राहण्याची सोय आहे. किती लोकांची सोय करू शकता तुम्ही एका वेळी? एका वेळेला सारू म्हणजे 25 ते 30 लोक 25 ते 30 लोकांची सोय होऊ सुविधा शकते. हां. सुविधा होऊ शकते. ओके. तर आपण आता रूम पण बघूया. आणि पण आता तुम्हाला दाखवतो. हां, चालेल. तर रूमची फॅसिलिटी आहे. तुम्ही इकडे येऊन सर्व म्हणजे राहण्याची सोय, खाण्याची सोय, सर्व सोय. आणि वैभववाडी शहरात नाक्यावरती, नाकेर संभाजी चौकामध्ये. संभाजी चौकामध्ये. बरोबर. आता आपण लिफ्टने वरती चाललोय. आणि तुमचा बुकिंग नंबर काय आहे? बुकिंग नंबर आमचा हं. 87 हं. 93 हं. 81 हं. 88 88. ओके. तर हा त्यांचा बुकिंग नंबर आहे, तुम्ही बुक करू शकता. आणि तुमचा चेक इन चेकआउट टाईप आहे? टाइम सकाळी 10चा टाइम. सकाळी 10 म्हणजे 10 ते 10. सकाळी चेक इन, दुसऱ्या दिवशी 10 वाजता चेकआउट. आणि कितीपासून रूम बोलला तुम्ही? 800 पासून बोलला ना? 800 पासून रूम चालू. ओके. AC नॉन ACचं वेगळं आहे का? AC 1200 आहे. 1200. नॉन AC 800. 800 रुपये. ओके. साधारण कपल. तर लिफ्टची फॅसिलिटी पण आहे यांच्याकडे. तर आपण वरती चाललो आहे. किती आहे? फर्स्ट फ्लोअर ना? तुम्ही वैभववाडीत येऊन राहू शकता. आजूबाजूच्या गावातल्या लोकांची सोय इकडे आहे. एक तुमचं काही काम असेल तर येऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी दिला आहे, त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट करायचं. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. आपण रूम बघूया यांचे कसे आहेत ते. तर आता आपण यांचा रूम बघूया. तुम्हाला एक रूम दाखवतो कशा प्रकारे येतं. म्हणजे असे सगळे रूम आहेत त्यांचे. मी आता एक, तर बघा हा 4 लोकांचा रूम आहे, 4 बेडचा. आणि 2 बेडचे पण रूम आहेत ना तुमच्याकडे? हा. या रूमचं किती आहे तुम्ही बोलला? 1200 रुपये. 1200 रुपये. नॉन AC. नॉन AC. हां. AC 1800 रुपये. 1800. आणि 2 बेड आहे तो 800 रुपये. नॉन AC 1200 रुपये. ओके. हा म्हणजे 4 बेडचा. आणि तुम्हाला इकडे समोरचा नाक्याचा व्ह्यू भेटेल. हे आपलं नाका वैभववाडीचा. आणि अजून एक 2 बेडरूम वाला रूम दाखवा. पण असं आपला स्टँड पण दिसू इकडे स्टँड पण आहे. हां. म्हणजे आजूबाजूचे व्ह्यू बघा. इकडे तुम्ही राहिला तर संपूर्ण वैभववाडी शहर तुम्हाला इकडून दिसणार. हे समोर ST स्टँड आहे इकडे. म्हणजे आपण तराळा रोड बघतो इकडे. आणि इकडे नाक्यावरती इकडून हा रोड फोंड्याला गेला पुढे या बाजूला. आणि इकडे कोल्हापूर. तर आपण आता वैभववाडी नाका बघतोय. तर नाक्यावरतीच हॉटेल आहे. आणि एक 2 बेडरूमचा पण रूम दाखवा एक. आता मी तुम्हाला इकडे कस्टमर आहेत ना? ठीक आहे. मग हा दाखवा. हां. तिकडे बुकिंग आहे. हा बघा डबल बेडरूम, म्हणजे 2 लोकांची सोय होऊ शकते. एक फॅमिली छोटी डबल बेडरूम. आणि याचा 800 रुपये. आणि नॉन AC 1200 रुपये AC. ओके. तर इकडे अशा प्रकारचे रूम आहेत. रूम अशा प्रकारे. आणि बाथरूम पण दाखवतो मला. म्हणजे व्यवस्थित सगळे फॅसिलिटी आहेत तुम्हाला. बघा हे बाथरूम. तर तुम्ही इकडे येऊन राहू शकता. वैभववाडीच्या आजूबाजूला तुमचं काही काम असेल किंवा फिरायला यायचं असेल तर यांच्याकडे नक्की राहू शकता. शकता. गुगलला पण सर्च करू शकता वैभव लॉज वैभववाडी.
मस्त 3rd फ्लोअरला आलो. हे त्यांचं रेस्टॉरंट आहे बघा. वा, इकडे तुम्ही मस्त तुमची जेवणाची नाश्त्याची सोय या ठिकाणी होईल. अशा प्रकारे इकडे रेस्टॉरंट आहे बघा. छान छान. आणि जवळपास 30 लोकांची कॅपॅसिटी तुमची आहे. आणि इकडून तुम्हाला सेम इकडचा नाक्याचा व्ह्यू भेटेल. इकडे तुम्हाला एस टी स्टँड, संपूर्ण वैभववाडी नाका परिसर. इकडून ट्रेनमधनं उतरून डायरेक्ट तुम्ही इकडे येऊ शकता चौकात. इकडे गाड्यांची सोय आहे आपल्या. वैभववाडी स्टेशनला उतरून तुम्ही येऊ शकता आणि इकडे राहू शकता. आणि इकडे तुम्ही येऊन राहू शकता. पण जर कोणाला फक्त फ्रेश व्हायचं असेल, म्हणजे आंघोळी करून कुठे जायचं असेल तर तुम्ही हां तसं असेल तर किती? 100 रुपये घेतो पर माणसं. पण म्हणजे साधारण मग अर्ध्या तासात तो फ्रेश होऊ शकतो. हां 15 मिनिटासाठी आम्ही 100 हां, रुपये म्हणजे तुम्ही फक्त घेतो. फ्रेश होण्यासाठी पण इथे येऊ शकता. 100 रुपयात राहू ते देतात. हां, चांगली फॅसिलिटी आहे तुमची. हां, बाथरूम पण दाखवा. तर तुम्ही अशा प्रकारे इकडे येऊन, हे बघा, हा इथले बाथरूम पण आहे इकडे मस्त. म्हणजे सगळी व्यवस्थित फॅसिलिटी आहे. आणि लॉज म्हणजे तिन्ही तुमचं आहे. बार, रेस्टॉरंट, लॉज. हॉटेल वैभव आहे बघा, ब्रँडिंग आहे त्यांचं. चला, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ते आपल्यावर आता इथले मालक सुद्धा. काय नाव तुमचं? मयूर पारकर. आणि मालक आहे वैभव लॉज आणि हॉटेलचे. तुम्ही इकडे येऊ शकता. एकदम नाक्याच्या बाजूलाच आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओवरती अनेक लोकांची कमेंट होती की वैभववाडीत राहायची सोय कुठे आहे. तर तुमची राहायची सोयसुद्धा आहे वैभव लॉजला. या, राहा, आणि रिजनेबल रेट आहेत त्यांचे. तर अशा प्रकारे आहे पूर्ण वैभववाडी शहर आपण थोडक्यात दाखवलेलं आहे. आणि आज वैभववाडीचा बाजार, त्याच्यामुळे सगळी लोक आज म्हणजे वैभववाडी तालुका पूर्ण वैभववाडीच्या बाजाराला आलेला आहे गणपतीमुळे. इकडे नदीचे मासे आहेत मोठे मोठे. कसे आहेत कवळे? 150 वाटा सांगितला. 120 रुपये द्यावी. 120 रुपये मोठे कवळे आहेत. मस्त. हे काय नाव? मासेचं नाव काय? रो म्हणतात. रो मासे. कुठच्या नदीचे आहेत ते? कणकवलीचे. आणि यांच्याकडे कांदा पण आहे. कांदा कशी आहे हो? 420. किती फुटी आहे ती? 1 फुटी. नाही, म्हणजे उंची किती? उंची 3 फूट आहे. 3 फूट. 2.5 ते 3 फूट आहे. 400 रुपये फूट आहे ही. नाही मग 20 फूट. 20 फूट. हा, ओके. हां, ओके. ही 20 फुटी आहे. म्हणजे 3 बाय 20ची 400 रुपये. आणि बाकीचे पागेर आणि बागेला 350 आहे, 100 आहे. दाखवा. वडाची 200 पासून सुरू आहे. पागेरा दाखवा. पागेरा या किती रुपये? त्याला नडबोल लावले, शिशावाला म्हणून येतो. ओके. हे या नडबुडाला कसा? 350 लाख सांगून 2-250 पर्यंत जातो. 200 रुपये. तुमचा नंबर सांगा जर कोणा कॉन्टॅक्ट होत असेल तर. 8799 843816. ओके. तर अशा प्रकारे तुमचा पागेरे. आणि तुम्ही कुठच्या बाजारात असता? बहुतेक बाजारात असता वाटतं. सिंधुदुर्गात पूर्ण असतो. तरायात पण होतंच काल. कुठच्या साईडला पण असतो. हो. ओके. मोठी शेंगटी पण आहे इकडे 200 रुपये. इकडे शेंगटी नदीची आहेत ना, गोड्या पाण्यातली आहे सगळे? तळ्यातली आहे. मासे पण भेटते तुमच्या असे गोड्या पाण्यातले. तर अशा प्रकारे वैभववाडीचा बाजार आहे. आता मी तुम्हाला कोंडा रोडपर्यंत बाजार कसा म्हणजे पुढे तो पण दाखवतो. आपण आता गाडीने जायचं तिकडे. आज गर्दीच आहे. मग अशी जोरदार पाऊस आला. थोडा पाऊस कमी आहे. कसली गर्दी आहे बघा. पाऊस गेल्यावर पुन्हा लोक आले तेवढे. सगळीकडे जोरदार बाजार भरलेला आहे. आणि गणपतीमुळे लोकांचा उत्साह, अजून म्हणतो ना आनंद गगनात. गणपती म्हटल्यावर कोकणी माणूस बिंदास खर्च करणार. आणि गणपती म्हणजे आपलं म्हणतात ना कोकणातलं सगळ्यात मोठं सण. आणि त्याचं म्हणजे हे बाजार म्हणजे त्या ठिकाणी माणूस म्हणतात बिंदास जोरदार खर्च करणार गणपतीसाठी. भजना, आरती. तर पुढचे 8 दिवस जबरदस्त माहोल असणार. आणि आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा. आपण जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन आपण जास्त ठिकाणचा गणपती उत्सव दाखवणार आहोत. हे बघा मोठा बाजार आहे. दुतर्फा म्हणजे दुकान आहे. आणि इकडे फोंड्या रोडला आलात ना की तुम्हाला इकडे मच्छी मार्केट पण आहे. आता काही लोकांचा श्रावण संपला आहे. काही लोक गणपती फुल टाकेपर्यंत खात नाही. इकडे मच्छी मार्केट आहे. हे बघा कसं आहे म्हणजे काय ते हलवा का काय आता? हां
तांबूस कशी आहे ती 200 नको सगळ्या टाईपची मच्छी इकडे आणि रेग्युलर रेटमध्ये असतं कारण रेट कमी असतं पण तुम्ही घेऊ शकता आणि गावाकडचे मासे ताजे मासे फ्रेश अशा प्रकारे आहे. आता आपण बाजारपेठ संपून हा रोड आता समोर गेला कोंड्याला आणि इकडे आचिरणे लोरे कोंडा असा लोरे 1 नंबर आणि लोरे 2 नंबर आणि कोंडा अशी गाव आहे त्या लोकांची. इकडे मॉल पण झाला बघा सुपर मार्केट गावडे बंधूंचं त्यामुळे तुम्हाला एकाच जागी अशा प्रकारे आपलं वैभववाडी शहर आणि बाजारपेठ आहे. शहर खूप मोठं आहे वैभववाडी आणि तालुक्यात. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये ते लिहून कळवा. लाईव्ह आर्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा. तर तुम्ही जर किरण असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ पहा. तुम्हाला संपूर्ण कोकण एकाच चॅनलवर बघायला